दया म्हणजे काय? ठीक आहे. आजचा आपला विषय आहे दया म्हणजे काय, आणि आज सविस्तरपणे हा विषय आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि हा विषय शिकण्या अगोदर आपण पवित्र शास्त्रातून मत्तेचं पुस्तक 18वा अध्याय आणि वचन 33 यावेळेला आपण काढूया. मत्ते 18वा अध्याय आणि वचन 33 आपण आज वाचणार आहोत. आणि ह्या वचनावरती आज आपण सविस्तर दया म्हणजे काय हा विषय काय करणार आहोत, शिकणार आहोत. कोणीतरी वाचण्यासाठी मदत करा. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावीची नव्हतीस काय? व्हेरी गुड. आणखी कोणीतरी? मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? येस, व्हेरी गुड. आता हे जे वचन आहे, ह्या वचनामधून आपल्याला एक महत्वाची गोष्ट समजून येते, ती ही की दयेची अपेक्षा ही करण्यात आलेली आहे. आणि ज्या व्यक्तीकडनं दयेची अपेक्षा करण्यात आलेली आहे त्या व्यक्तीवरती सर्वात अगोदर दया करण्यात आली होती. आणि त्या व्यक्तीवरती जर दया करण्यात आली नसती तर त्याच्याकडनं दयेची अपेक्षा करण्यात आली नसती. पण त्याच्याकडनं दयेची अपेक्षा ही का करण्यात येत आहे? कारण त्याच्यावरती दया करण्यात आलेली होती. आणि आज ह्या वचनातून आपण दया म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आणि लक्ष द्या, देवाचं वचन आपण जितकं बारकाईने वाचतो तितकं अधिक देवाचं वचन हे आपल्याला त्या संदर्भाचं जे काही सविस्तर खोल जे स्पष्टीकरण आहे ते देत असतं. आणि हा विषय आज आपण सविस्तरपणे शिकून घेत असताना आपले जे नोट्स आहेत ते आपण लिहायचे आहेत. पवित्र शास्त्रातून आपण अनेक वचन जे आहे दया म्हणजे काय हा विषय समजण्यासाठी वाचणार आहोत. त्या वचनावरती देखील अंडरलाईन करायचे आहेत आणि हा विषय समजून घ्यायचा आहे अशासाठी की आपल्याला ह्या विषयामध्ये परिपक्व होता यावं. आणि मग यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे दया म्हणजे क्षमा करण्याची तयारी. पहिला मुद्दा लिहा, दया म्हणजे क्षमा करण्याची तयारी. आता लक्ष द्या, अनेक लोकांना दया म्हणजे काय हे माहिती नाहीये. पण ज्या वेळेला पवित्र शास्त्र हे आपण बारकाईने वाचतो तर पवित्र शास्त्रामध्ये दया म्हणजे काय याविषयी अनेक जे काही दाखले आहे ते दिलेले आहे. आणि जर त्या दाखल्यांचे सविस्तरपणे आपण जर अध्ययन केलं तर आपल्याला त्या दाखल्यांमधून दया म्हणजे काय हे समजण्याकरता जे आहे ते मदत होत असते. आणि लूका सुवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 21 आणि 22 वचन ज्यावेळेला आपण वाचतो ना तर ह्या वचनामध्ये आपल्याला काही महत्वाची गोष्ट जी आहे ती पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला विचारताना दिसून येतं. आणि बघा, पेत्र हा येशूला काय विचारते पहा. कोणीतरी वाचते वचन. मत्ते 18वा अध्याय 21 आणि 22 वचन. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूची, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र हा येशूला एक प्रश्न विचारत आहे. आणि तो प्रश्न कोणता आहे हे आपल्याला वचन 21 वाचल्यानंतर समजून येतं. आणि 21 वचनामध्ये पेत्र हा प्रभूला म्हणत आहे की माझ्या भावाने माझा जो काही अपराध आहे, माझ्या भावाने माझ्या विरुद्ध जे काही पाप केलेलं आहे त्याची मी त्याला किती वेळा क्षमा करावी, त्याची मी त्याला
किती वेळा काय करावी? क्षमा करावी. अशा प्रकारचा प्रश्न हा पेत्राने ज्या वेळेला येशूला विचारला, त्यावेळेला येशूने त्याला त्या ठिकाणी क्षमा करण्याचा खरा जो काही अर्थ आहे तो सांगितला. आणि लक्ष द्या, आज आपण हा विषय शिकत असताना दया म्हणजे काय, यातला पहिला जो मुद्दा आहे तो हा आहे, दया म्हणजे क्षमा करण्याची तयारी जी आहे ती दाखवणं. आणि क्षमा करण्याची तयारी ज्या वेळेला आपण ज्या व्यक्तीने आपलं वाईट केलेलं असतं त्या संदर्भात आपण दाखवतो, त्यावेळेला आपण केवळ त्याला क्षमा करत नाही, तर आपण क्षमेबरोबर त्याच्यावरती दया देखील करत असतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि मग आपण मत्तयाचं पुस्तक 18वा अध्याय आणि त्याचं 21 पासून तर 35 पर्यंत ज्या वेळेला हा संपूर्ण वृत्तांत वाचतो, तर ह्या वृत्तांतामध्ये आपल्याला एक फार महत्वाची गोष्ट पाहायला भेटते की एका सावकाराचं जे आहे ना, एका व्यक्तीकडं येणं बाकी होतं. तुम्ही जर हा संपूर्ण वृत्तांत जर वाचला तर ह्या वृत्तांतातून तुम्हाला हे समजून येईल की ज्या व्यक्तीचं सावकाराला देणं बाकी होतं ते काही थोडं नव्हतं. बघा, वचन 24 कोणीतरी वाचा, वचन 24. आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी रुपयाच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. येस, लक्ष द्या. आता लक्षावधी रुपयाचा जो कर्जदार आहे त्याला ज्या वेळेला त्या ठिकाणी राजाकडे आणण्यात आलं आणि राजाने त्याला देण्यात आलेलं जे काही कर्ज आहे ते परत फेडीविषयी अनेक गोष्टी विचारलेल्या असताना त्या दासाला त्या ठिकाणी कर्ज जे आहे ते व्यवस्थितपणे फेडता आलेलं नव्हतं किंवा कर्ज फेडता आलेलं नव्हतं त्याला. आणि म्हणून त्याने त्या राजाची गयावया केली आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की मला वागवून घ्या. आणि लक्ष द्या, त्या ठिकाणी राजाने इतकं मोठं कर्ज हे त्याला माफ केलं. आणि हाच दास ज्या वेळेला बाहेर जातो तर ह्या दासाने त्याच्या एका सोबत्याला काही कर्ज जे आहे ते दिलेलं होतं आणि त्याने त्या सोबतीच्या दासाला त्याच्या कर्जाविषयी विचारलेला असताना तो देखील त्याला म्हणाला की मला वागवून घ्या, तुमचं कर्ज फेडण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीये. आणि मग हा जो दास आहे, ह्या दासाने त्या ठिकाणी त्याच्या सोबत्याच्या दासावरती दया करायची होती, त्याच्या सोबत्याच्या दासावरती त्याला क्षमा जी आहे ती करायची होती. लक्ष द्या, परंतु त्याने त्या ठिकाणी त्याच्या सोबत्याच्या दासाला जे आहे ना क्षमा केली नाही किंवा कर्ज माफ केलं नाही किंवा त्याच्यावरती दया केली नाही. त्याने त्याची गच्ची आवळून आपण पाहतो की त्याच्या बरोबर अतिशय वाईट असं जे काही वागणूक आहे ती त्याने केलेली होती. आणि लक्ष द्या, आपण ह्या वृत्तांतामधून काय शिकण्याचा प्रयत्न करत आहोत, तर आपण हे शिकण्याचा प्रयत्न करत आहोत की दया म्हणजे काय आणि दया करत असताना त्याच्या बरोबर आणखीन कोणती एक गोष्ट जी आहे ती घडत असते हे आपण शिकत आहोत. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती दया करता त्यावेळेला त्या व्यक्तीवरती खऱ्या अर्थाने तुम्ही फक्त दयाच करत नाही तर त्याबरोबर क्षमा देखील त्या व्यक्तीला करत असतात. आणि आपल्याला ह्या ठिकाणी पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताला हा प्रश्न विचारताना दिसून येत आहे की मी माझ्या भावाला, त्याने माझं वाईट केलं असता, त्याने माझ्या विरुद्ध पाप केला असता, मी किती वेळ क्षमा करावी अशी तुझी इच्छा आहे. आणि लक्ष द्या, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे 7 वेळा नाही, 7च्या 70 वेळेस तू आपल्या भावाला ज्याने तुझ्या विरुद्ध पाप केला आहे क्षमा केली पाहिजे. आणि प्रभू येशू ह्या गोष्टी पेत्राला सांगत असताना आपण पाहतो की त्याने देखील त्याच्या जीवनातून ह्याच गोष्टी केलेल्या आपल्याला पाहायला भेटतात. आणि बघा, ज्या वेळेला आपण लूक याचा 23वा अध्याय आणि वचन 34 आपण वाचतो ना, तर लूक 23
34 मध्ये बघा, प्रभू येशू ख्रिस्त हा कशा प्रकारे क्षमेचं जे उदाहरण आहे, दयेचं जे उदाहरण आहे ते आपल्या समोर ठेवत आहे. पहा ते वचन काय म्हणत आहे. तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यास समजत नाही. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने पेत्राला क्षमा करण्यासंदर्भात जे सांगितलं होतं ना, तेच आपल्याला त्याच्या जीवनातून जे आहे ते दिसून येत आहे, येशूच्या जीवनातून. आणि बघा, येशू ह्या ठिकाणी आपण पाहतो की तो त्याच्या पित्याकडं प्रार्थना करत आहे. आणि कोणत्या लोकांसाठी तो प्रार्थना करत माहिती का? ज्यांनी त्याला वधस्तंभावरती अतिशय क्रूररित्या खिळलं त्यांच्यासाठी. आणि बघा, येशू त्यांच्याकरता पित्याकडे प्रार्थना करते माहिती का? हे पित्या, यांना क्षमा कर. हे पित्या, यांना काय कर? क्षमा कर, कारण ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. आता ह्या मुद्द्यामधून आपण काय शिकतो? तर पहिली गोष्ट, आपण दया म्हणजे क्षमा करण्याची तयारी, हे ह्या मुद्द्यातून दिसून येतं. लक्ष द्या, ह्या लोकांनी येशू बरोबर भयंकररित्या वाईट वागणूक जी आहे ती केली असताना देखील येशू ह्या लोकांवरती 2 गोष्टी करताना आपल्याला दिसून येतात. आणि कोणत्या आहे का? पहिली गोष्ट, येशू त्यांच्यावरती दया करत आहे. दुसरी गोष्ट, येशू त्या दयेबरोबरच त्यांना क्षमा देखील करत आहे. लक्ष द्या, ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला ही गोष्ट समजणं फार गरजेचे आहे की आपण लोकांवरती दया केली पाहिजे आणि आपण लोकांना क्षमा करण्याची जी काही तयारी आहे ती देखील ठेवली पाहिजे, ती देखील दाखवली पाहिजे. याला म्हणतात खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन. ख्रिस्ती जीवन जगणं हे एवढं सोपं नाहीये. ख्रिस्ती जीवनामध्ये अनेक जे काही देवाला नको असलेले स्वभाव आहे ना, त्यांचा त्याग करावा लागतो. आणि देवाच्या ठाई असलेला जो स्वभाव आहे ना, तो आपल्याला स्वीकारून त्याप्रमाणे चालावा लागतो. आणि बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की एक जो राजा आहे, ज्याने त्याच्या सेवकाला लक्षावधी रुपये दिलेले होते, त्याच्याकडनं ते लक्षावधी रुपये परत घेण्याच्या अनुषंगाने त्याला जाब विचारला असताना त्याने त्या ठिकाणी राजाकडे गयावया केली आणि तो म्हणाला की मला वागवून घ्या. लक्ष द्या, त्या ठिकाणी तो सेवक राजाचे लक्षावधी रुपये देऊ शकत नसल्या कारणामुळे राजाने त्याला आणि त्याच्या लेकरांना, त्याच्या बायकोला तुरुंगामध्ये टाकून त्याची वसुली जी आहे ना करण्याचा निर्णय केला होता. पण त्याच्या दयेमुळे, त्याच्या गयावयामुळे, बघा, आपण ज्यावेळेला मत्तयाचे पुस्तक 18वा अध्याय काढतो ना, तर मत्तयाच्या पुस्तकाच्या 18व्या अध्यायामध्ये तो लक्षावधी रुपये ना ज्याने राजाकडनं घेतलेले होते, तो कशा प्रकारे गयावया करते. कोणतरी वाचा ते वचन, कृपा करून 18वा अध्याय काढा आणि वचन 25 कोणीतरी वाचा, वचन 25 आणि 26 वचन. त्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे त्याच्या धनाने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले यास व त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून म्हटले, मला वागून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करेन. येस, व्हेरी गुड. तुरुंगात टाकण्याऐवजी ह्या ठिकाणी असं वचन आहे की ह्या सर्वांना विकून टाका आणि काय करा माहिती का? जे मी त्याला दिलेलं आहे ना ते मला आणून द्या. आता बघा, इतकं भयंकर अशा प्रकारचा जो काही न्याय आहे तो त्याला देण्यात आलेले जे काही लक्षावधी रुपये आहे ते फेडू शकत नसल्या कारणामुळे त्याच्यावरती येणार होता. पण तुम्हाला माहिती का, ह्या दासाने काय केलं? वचन 26 मध्ये तो म्हणाला, बघा वचन 26, तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून म्हटले, मला वागून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. हा, त्या दासाने त्या ठिकाणी त्या राजाकडे गयावया केली आणि तो म्हणाला की मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व जी काही फेड आहे ना ती करेन. आणि बघा, त्या ठिकाणी राजाला खऱ्या अर्थाने दया आली त्या दासाची. राजाला खऱ्या अर्थाने त्या दासाच्या बायकोची, त्या दासाच्या लेकरांची आणि त्याचं जे काही आहे त्या सर्व गोष्टींची त्या राजाला दया आली.
आणि तुम्हाला माहिती का, राजाला फक्त दया आली नाही, त्या दयेबरोबर क्षमा देखील त्या दासाप्रती, त्या राजाच्या मनामध्ये जे आहे ना आलेली आपल्याला पाहायला भेटते. आणि मग वचन 27 म्हणत आहे, तेव्हा त्या धनाच्या दासाला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडून दिले. लक्ष द्या, आता ह्या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की ह्या जगामध्ये राहत असताना खऱ्या अर्थाने देव आपल्याकडनं काय अपेक्षित करतो. ह्या जगामध्ये राहत असताना खऱ्या अर्थाने देव हा आपल्याकडनं काय अपेक्षित करतो हे आपल्याला ह्याच अध्यायामध्ये पाहायला भेटते. आणि बघा, कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. वचन 32. तेव्हा त्याच्या धण्याने त्याला बोलून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू मला विनवणी केल्यावरून मी ते सर्व देणे तुला सोडिले. आणि वचन 33. जशी दया मी तुझवर केली तशी दया तूही आपल्या सोबतीच्या दासावर करावायची नव्हती काय? येस, व्हेरी गुड. आता बघा, आपल्याकडनं देव काय अपेक्षित करत आहे. ह्या ठिकाणी हा जो लक्षावधी रुपये राजाकडनं घेतलेला जो काही कर्जदार आहे ना, त्याला क्षमा करण्यात आली. त्याचं सर्व जे काही कर्ज आहे ना ते माफ करण्यात आलं, लक्षावधी रुपये. पण याने त्याच्या बरोबर असलेला जो काही सेवक आहे त्याला 100 रुपये दिले होते. आणि त्याच्याविषयी आपल्याला अतिशय स्पष्टपणे 28 मध्ये पाहायला भेटतं. वचन 28 पहा, वचन 28. तोच दास बाहेर गेल्यावर ज्याच्याकडे त्याचे 25 रुपये येणे होते असा त्याचा एक सोबतीचा दास त्याला आढळला. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते फेडून टाक. हा, बघ ना, याने देखील त्याच्या सोबत्याच्या दासाला कर्ज दिलं होतं. आणि ह्याने त्याला ज्या वेळेला त्याच्या कर्जा संदर्भात विचारपूस केलेला असताना तो म्हटला की मला वागून घे, पण त्याने त्याला वागून घेतलं नाही, त्याने त्याला क्षमा केली नाही, त्याने त्याच्यावरती दया केली नाही. तुम्हाला माहिती का, त्याची नरडी आवळली. आणि नरडी आवळल्यानंतर अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे पाहायला भेटतं की त्याने त्याचं ऐकलं नाही. त्या उलट वचन 30 मध्ये असं म्हटलेलं आहे की तो त्याचं सर्व देणं फेडीपर्यंत त्याला तुरुंगामध्ये टाकून दिलं त्याने. लक्ष द्या, आता जशी दया ह्या लक्षावधी रुपयाचं कर्ज देण्यात आलेल्या व्यक्तीवरती राजाने केलेली होती, तर राजाला अपेक्षा ही होती की त्याने देखील त्याच्या सोबत्याच्या दासावरती तशीच दया करावी जशी त्याच्यावरती करण्यात आलेली आहे. पण त्याने तसं केलं नाही. लक्ष द्या, ख्रिस्ती जीवन काय माहिती का, ह्या जगामध्ये राहत असताना देवाने आपल्यावरती जशी दया केली, देवाने जसं आपल्याला क्षमा केलं, तसंच आपण लोकांवरती दया करावी आणि तशीच आपण लोकांना क्षमा करावी. ह्या अपेक्षेने आज देखील परमेश्वर देव हा काय करतो माहिती का, आपल्याकडे बघत आहे. ह्या वचनातून स्पष्टपणे सांगतं. आणि किती वेळेस आपण क्षमा केली पाहिजे, किती वेळेस आपण दया केली पाहिजे. वचन सांगतं या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे 7च्या 70 वेळेस देवाचं हृदय क्षमाशील आहे. लक्षात द्या, देवाचं जे हृदय आहे ना ते क्षमाशील आहे. आणि देवाच्या क्षमाशीलतेकडं आपण बघून ती आपण आत्मसात करून त्या प्रकारचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. ही देवाची आपल्याकडनं अपेक्षा आहे. ही अपेक्षा देव आपल्याकडनं करतो. दुसरा मुद्दा क्रमांक 2, दया म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनेची जाणीव होणे. मुद्दा क्रमांक 2 लिहा. दया म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनेची किंवा दुसऱ्यांच्या त्रासाची जाणीव होणे. बघा, रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 15 कोणीतरी वाचा. रोमकराचं पत्र 12वा अध्याय आणि वचन 15. आनंद करणाऱ्या बरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्या बरोबर शोक करा. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे दया म्हणजे दुसऱ्यांच्या
वेदनांची, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होणं. लक्ष द्या, ह्या ठिकाणी देववचन स्पष्टपणे सांगत आहे की आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर, रडणाऱ्यांबरोबर रडा, शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण शोक करणाऱ्या व्यक्तींकडे बघतो त्यावेळेला त्या व्यक्तींप्रती आपल्या मनामध्ये दया जी आहे ना, येणं फार गरजेचे आहे. ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला शोक करताना पाहतो आणि त्याच्या शोकामुळं आपल्या मनामध्ये जर दया येत नाही, याचा अर्थ हा आहे की आपलं हृदय जे आहे ना फार कठीण झालं आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने शोक करणाऱ्या लोकांकडे बघितलं त्यावेळेला त्याला त्या लोकांप्रती कळवळा आला. त्यावेळेला येशूला त्या लोकांप्रती दया आली. हो, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगते की ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 35 काय म्हणत आहे? योहानाचं पुस्तक 11वा अध्याय आणि वचन 35. येशू रडला. येशू रडला. लक्ष द्या, ह्या ठिकाणी येशूने दुःख करणाऱ्यांबरोबर दुःख केलेलं आहे, रडणाऱ्यांबरोबर येशू रडला आहे, शोक करणाऱ्यांबरोबर येशूने शोक केलेला आहे. येशूने ज्या वेळेला त्रासात असलेल्या लोकांना बघितलं, येशूने ज्या वेळेला दुःखामध्ये असलेल्या लोकांना बघितलं, येशूने ज्या वेळेला शोक करत असणाऱ्या लोकांना बघितलं, त्यावेळेला येशूला त्या लोकांच्या वेदनेची जाणीव झाली आणि त्या जाणीवेने येशूच्या मनामध्ये दया जी आहे ना ती निर्माण केली, दया जी आहे ती उत्पन्न केली. लक्ष द्या, ज्या वेळेला एका विधवेचा मुलगा ज्यावेळेस मेला ना, त्यावेळेला खांदेकरी त्या मुलाला गावाच्या बाहेर जायचे घेऊन चालले होते. लक्ष द्या, गावाच्या आतमध्ये येशू होता. त्यावेळेला येशूने त्या विधवेकडे बघितलं आणि त्याला तिचा कळवळा. हो, लक्ष द्या, आपण जर देवाची लेकरं आहोत तर आपल्याला लोकांच्या दुःखाला पाहून, लोकांच्या शोक करण्याच्या त्या गोष्टींना पाहून आपल्याला कळवळा येणं फार गरजेचं आहे. आणि जर आपल्याला कळवळा येत आहे, याचा अर्थ हा आहे की आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ताचं अनुकरण करत आहोत. जर आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये जर वेदना बघायला भेटत आहे आणि आपल्याला त्यांच्या त्या वेदनामुळं जर खरंच कळवळा येत आहे, खरंच दया येत आहे, त्याचा अर्थ हा आहे की आपण बरोबर देवाचं अनुकरण करत चाललेलं आहोत. पण जर आपल्याला दया येत नाहीये तर मग काहीतरी गडबड आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी हे सांगतं की दया म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनेची आपल्याला जाणीव होणं. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण आपल्या स्वतःला तपासलं पाहिजे की काय खऱ्या अर्थाने आपल्या आतमध्ये शोक करणाऱ्या लोकांप्रती दया आहे का? दुःख करणाऱ्या लोकांप्रती आपल्या आतमध्ये दया आहे का? त्रासामध्ये असलेल्या लोकांपैकी आपल्या आतमध्ये कळवळा आहे का? काही दिवसांपूर्वी जस्ट मी आणि माझी पत्नी पवनला भेटण्यासाठी आम्ही गेलो. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही बसलो, त्यांच्यासोबत ज्यावेळेस आम्ही बोलत होतो पवन बरोबर, त्याच्या आई बरोबर, त्यावेळेला त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली आणि आम्ही दोघं पती पत्नी तिथून घरी आलो. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस त्याला मी फोन केला आणि म्हटलं की पवन कसं वाटत तुला, तो म्हटलं की पास्टर मला खूप चांगली झोप आली आणि मला खूप 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 बरं वाटलं. पण लक्ष द्या, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, मला तुम्हाला हे शिकवायचं आहे की आपण देवाची लेकरं आहोत. आणि आपण ज्या वेळेला लोकांच्या संगतीमध्ये राहतो ना, त्यावेळेला आपल्यामधून देवाचा जो स्वभाव आहे, ज्याला आपण दया म्हणतो,
तो लोकांच्या जीवनामध्ये जाणं फार गरजेचं आहे. त्याचा स्पर्श लोकांना होणं फार गरजेचं आहे. कारण देवाची दया ही तुमच्या मधून लोकांच्या त्या शोकग्रस्त अशा वातावरणामध्ये काम करून त्यांना त्यातून बाहेर आणण्याचं काम करत असते. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे चर्च. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजल त्यावेळेला आपल्याला निश्चित अर्थाने आपल्याला जे आहे ना, दया म्हणजे दुसऱ्यांच्या वेदनांची जाणीव होणं हे आपल्याला समजेल. तिसरा मुद्दा क्रमांक 3, दया म्हणजे मदतीस तत्पर असणे. मुद्दा क्रमांक 3 लिहून घ्या. दया म्हणजे मदतीस तत्पर असणे. आणि बघा, लूक शुभवर्तमानाचं पुस्तक 10वा अध्याय आणि 33 ते 34 वचन कोणीतरी वाचा. लूक 10वा अध्याय आणि 33 ते 34 वचन. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमात तेल व द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या पाठाळावर बसवून उतार शाळेत आणले व त्याचा सांभाळ केला. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे दया म्हणजे काय हे आपल्याला समजून येतं ही 2 वचनं वाचल्यानंतर. लक्ष द्या, ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा तुम्हाला अतिशय त्रासदायक परिस्थितीमध्ये दिसतो, हे समजून घ्या, हे समजणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा तुम्हाला अतिशय त्रासदायक परिस्थितीमध्ये दिसतो, त्यावेळेला तुमच्या ठाई असलेली देवाची जी काही दया आहे ना, ती तुम्हाला कृती करण्याकरता प्रवृत्त करत असते. परत एकदा सांगतो, समजून घ्या ह्या गोष्टी. ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुम्हाला त्रासामध्ये दिसतो, त्यावेळेला त्या त्रासामध्ये असलेल्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही बघता, त्यावेळेला तुमच्या ठाई असलेली देवाची जी दया आहे ना, ती तुम्हाला त्या व्यक्तीला मदत करण्याकरता उकसवत असते. लक्ष द्या, दया म्हणजे मदतीस तत्पर असणं. आणि ह्या ठिकाणी एक व्यक्ती त्या रस्त्याने चाललेला असताना त्याने एका अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला बघितलेला आहे आणि त्याची परिस्थिती ही भयंकर अशी वाईट होती. आणि अशा भयंकर वाईट परिस्थितीमध्ये पडलेला जो व्यक्ती होता, त्याला ज्या वेळेला ह्या शंभरोनी व्यक्तीने पाहिलं वाटेने चालणारा, हा काही त्याचा नातेवाईक नव्हता, हा काही त्याचा ओळखीचा नव्हता. पण तुम्हाला माहिती का, ह्या शंभरोनी व्यक्तीमध्ये परमेश्वर देवाचा स्वभाव होता, ज्या स्वभावाचं नाव आहे दया. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला ह्या व्यक्तीने त्या अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या व्यक्तीला बघितलं ना, त्यावेळेला याला दया आली. आणि लक्ष द्या, त्या दयेने त्याला कृती करण्याकरता, मदत करण्याकरता उकसवलं. आणि बघा, वचन सांगत आहे की तो जवळ गेला. आणि जवळ जाऊन काय केलं माहिती नाही, वचन सांगत त्या ठिकाणी अतिशय स्पष्ट, पण तो जवळ गेला आणि त्याने त्याच्या जखमांना तेल लावलं, द्राक्षरस लावला आणि त्याने त्याला पट्ट्या ज्या आहेत त्या बांधल्या त्या जखमांना. आणि त्याने त्याला जे आहे ना, आपल्या जनावरावरती बसवून सुरक्षित ठिकाणी नेलं, जिथे त्याची काळजी घेतली जाईल. लक्ष द्या, चर्च, ह्या जगामध्ये राहत असताना दया काय आहे? दया ही क्षमा करणं आहे. दया ही मदत करायला शिकवते. दया ही आपल्याला ह्या जगामध्ये राहत असता दुसऱ्यांच्या जे काही वेदना आहे ना, त्या समजून घ्यायला शिकवते. दया ही खऱ्या अर्थाने आपल्याला देवाच्या स्वभावामधून इतर लोकांच्या जीवनामध्ये काम करण्याकरता जे आहे ना, आपल्याला प्रवृत्त करत असते दया.
हो, हे फार अद्भुत आहे चर्च, हे फार अद्भुत आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की ह्या दिवसांमध्ये आपण जे आहे ना, लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये जरी नाही केलं तरी चालतं, पण आपण ह्या दिवसांमध्ये लोकांना मदत करणारे व्यक्ती बनलं पाहिजे. जे त्रासामध्ये आहे, संकटामध्ये आहे, दुःखामध्ये आहे, परेशानीमध्ये आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये आहे, अशा प्रकारे आपण जे आहे ना, दयाच्या सहाय्याने कार्य केलं पाहिजे. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहून घ्या. दया म्हणजे कठोरतेच्या ऐवजी सौम्यता. मुद्दा क्रमांक 4 लिहा. दया म्हणजे कठोरतेच्या ऐवजी सौम्यता. आणि बघा, याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि वचन 13 काय म्हणत आहे. याकोबाचं पत्र 2 अध्याय आणि वचन 13. थँक्यू पवित्र आत्मा. याकोब 2 अध्याय आणि वचन 13. कारण ज्याने दया केले नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. दया न्यायावर विजय मिळव. व्हेरी गुड. दया न्यायावरती विजय मिळवते. लक्ष द्या, देवाचं वचन हे आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला आपल्याला हे समजून येतं की जो दया करत नाही त्याच्यावरती दया करण्यात येत नाही. कारण वचन सांगत आहे, कारण ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. लक्ष द्या, जर एखादा व्यक्ती गरजू आहे, एखादा व्यक्ती त्रासामध्ये आहे, एखादा व्यक्ती परेशानीमध्ये आहे आणि त्या व्यक्तीला आपण जर बघितलेलं आहे आणि त्यावेळेला ज्या गोष्टींची गरज त्याला आहे आणि ते आपण देऊ शकतो, एवढं सक्षम देवाने आपल्याला बनवलेलं आहे, आणि तरीही आपण त्या सक्षमतेमधून त्याला जर मदत करत नाही, याचा अर्थ हा आहे की ज्यावेळेस आपल्यावरती परिस्थिती येईल त्यावेळेला आपल्याला देखील कुठल्या प्रकारची मदत जी आहे ती मिळणार नाही. कारण ज्या हाताने आपण पेरणी करतो त्याच हाताने देखील करत असतो, हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे चर्च. आणि वचन सांगत आहे की ज्याने दया केली नाही त्याचा न्याय दये वाचून होईल. पण ज्याने दया केलेली आहे, ज्याने दया केलेली आहे ना, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे पाहायला भेटतं की त्याने न्यायावरती विजय मिळवलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस त्याचा न्याय करण्यात येईल त्यावेळेला सर्वात अगोदर कोणत्या गोष्टींचं स्मरण करण्यात येईल, तर त्याने ज्या वेळेला त्रासामध्ये, दुःखामध्ये, परेशानीमध्ये रडणाऱ्या लोकांकडे, आजारी लोकांकडे, ज्यावेळेस गरजू लोकांकडे त्याने बघितलं आणि त्याने त्यांना मदत केली ना, त्या मदतीकडे बघण्यात येईल. त्याने त्यांना मदत केली ना, त्या दयेकडे. हो, बघा, ज्या वेळेला आपण मत्तयाचं पुस्तक काढतो, बघा मत्तयाचं पुस्तक आपण येऊया, 24वा अध्याय आपण काढूया. मत्तयाचं पुस्तक 24वा अध्याय आणि वचन 24 मध्ये काय लिहिण्यात आलेलं आपण ते वाचणार आहोत. अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे वचन. 25वा अध्याय काढा, मत्ते 25 आणि 35 आणि 36, 37 आणि 38 वाचा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा मला माझा समाचार घेतला, बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस धार्मिक लोक त्याला उत्तर देतील की, प्रभूजी, आम्ही आपणाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले. येस, लक्ष द्या, काय म्हणतात ठिकाणी हे लोक की, प्रभू, आम्ही तुला कधी उघडं बघितलं, आम्ही तुला कधी भुकेला बघितलं, आम्ही तुला कधी आजारी बघितलं, आणि कधी आम्ही तुला मदत केली, आम्ही तर कधी तुला बघितलं नाही अशा अवस्थेमध्ये. प्रभू त्यांना काय म्हणते का, बघा पुढचं वचन वाचा, पुढचं वचन प्रभू काय बघा.
आणि आपणाला तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी वचन 38. आपणाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, येस, अजून पुढे वाचा. आणि आपणाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आपणाकडे आम्ही आलो. येस, वचन 40. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले, त्या अर्थी ते मलाच केले आहे. व्हेरी गुड. काय म्हणत आहे या ठिकाणी? ज्या अर्थी तुम्ही एखाद्या व्यक्तीला करतात, त्या अर्थी तुम्ही ते त्याला करत नाही, ते तुम्ही मला करता. लक्ष द्या, तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीवरती दया केली ना, तुम्ही ते त्याला करत नाही. आजारी व्यक्तीला मदत केली त्याला तुम्ही ते करत नाही. परेशानीमध्ये असलेल्या व्यक्तीला मदत करताना तुम्ही त्याला ती करत नाही. तुमचा कॉन्टॅक्ट हा डायरेक्टली देवाबरोबर असतो. हो, कारण ह्या ठिकाणी ह्या वचनात स्पष्टपणे सांगितलंय, ज्या अर्थी तुम्ही एखाद्या बंधूला तुम्ही ते केलं ना, त्या अर्थी तुम्ही ते मला केलेलं आहे. आणि बघा, असे पण लोक आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताला हे म्हणत आहे की आम्ही तुला कधी आजारी बघितलं, कधी तू बत्ती शाळेमध्ये, कधी त्रासामध्ये, कधी दुःखात, कधी रडताना, कधी काय. आणि त्या ठिकाणी त्यांना उत्तर बघा कसं दिलं. कोणतरी वाचन त्या ठिकाणी वचन 44. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभूजी, आम्ही केव्हा आपणाला भुकेले, ताणेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदीशाळेत पाहून आपली सेवा केली नाही. 45 वचन. तेव्हा तो त्यास उत्तर देईल, मी तुम्हास खचित सांगतो, तुम्ही ज्या अर्थी त्या अति कनिष्ठातील एकालाही केली नाही, त्या अर्थी ते मला केले नाही. व्हेरी गुड. काय म्हणते? ज्या वेळेला एखादा व्यक्ती रडत आहे, एखादा व्यक्ती भुकेला आहे, एखादा व्यक्ती आजारी आहे, एखादा व्यक्ती उघडा वागडा आहे आणि त्याला बघूनही जर मदत करत नाहीये, याचा अर्थ हा आहे की आपण देवाला मदत करत नाही. याचा अर्थ हा आहे की आपण देवाची काळजी घेत नाही. लक्ष द्या, दया म्हणजे काय हे आपण शिकत आहोत चर्च. आणि दया म्हणजे कठोरतेऐवजी सौम्यता. आज लोकांच्या जीवनात आपल्याला दया बघायला भेटत नाही. आज लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला सौम्यता बघायला भेटत नाही. आज लोकांच्या जीवनामध्ये सर्वात जास्त कोणता स्वभाव मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे, तर तो आहे स्वार्थीपणा. हो, स्वतःचा विचार, दुसऱ्यांचा नाही. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाच्या पुस्तकाच्या 8व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये एका व्यभिचारी स्त्रीला बघितलं, तिला मारून टाकण्यात येणार होतं, दगडमार करून. पण तुम्हाला माहितीये का, येशूला तिचा कळवा, येशूला तिची दया आली आणि येशूने त्या ठिकाणी तिला त्या मरणाच्या भयंकर अशा न्यायापासून वाचवलं. आज देखील आपण लोकांना वाचवू शकतो. आजारी लोकांना, समस्या असलेल्या लोकांना, त्रासामध्ये असलेल्या लोकांना, दुःखामध्ये असलेल्या लोकांना, अनेकांचे अश्रू आपण पुसू शकतो. अनेकांकरता आपण जे आहे ना, कित्ता बनवू शकतो. देवाचं सांगतो, द्या म्हणजे तुम्हाला दिलंच की ज्या मापाने तुम्ही द्याल, शीख हलवून, दाबून, भरून, त्याच मापाने तुमच्या पदरी परत घालण्यात येईल. हो, देवाची काय सांगितलं का, दया म्हणजे कठोरतेऐवजी सौम्यता. आज लोकांना कशाची गरज माहिती का, सौम्यतेची. आणि कोणी माहिती का सौम्य लोक, तुम्ही आणि मी आहोत. का माहिती का आपण, कारण आपण येशूचं अनुकरण करणारे लोक आहोत. आणि येशू आता या भूतलावरती नाही, तुम्ही येशू आहात. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, जोपर्यंत मी ह्या जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. म्हणजे काय, येशू आता जगात नाही, तो गेला स्वर्गामध्ये.
पण तुम्ही आता जगाचा प्रकाश आहात. लिवट निवट ठेवलेला दिवा हा तुम्ही आहात. डोंगरावर बसलेलं नगर तुम्ही आहे. मीठ तुम्ही आहात. जास्त हो, तुम्ही प्रकाश आहात. तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही जबाबदारी घेऊन चालणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेऊन चालाल ना, लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे मत्तयाचं पुस्तक 25वा अध्याय आणि ज्यावेळेस आपण त्याचं वचन वाचतो ना, पुढं 40 वचन, त्या ठिकाणी असं म्हटलेलं अतिशय स्पष्टपणे की मग तो आपल्या उजवीकडच्यांना म्हणा, हे माझ्या पित्याच्या निवडलेल्यांनो, स्वर्गामध्ये या. चर्च, देवाने आपल्याला स्वर्गामध्ये आमंत्रित केलेलं आहे. पण तिथं जाण्याकरता आपल्याला हे सर्व काम करायचं आहे. हे सर्व काम आपल्याला करायचं आहे. आणि हे काम करण्याकरता निश्चित अर्थाने देव आपल्याला कृपा पुरवेल. देव या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वादित करो. यावेळेला आपण